शुक्रवार एक वीरा देवीकडे गेली. चांदणा चांदणा झाली रात, एक विरेची पाहत होते वाट, पुण्याचा सोनार बोलवा ग माझ्या देवीला नंदी बनवा ग. असं करून एक वीरा देवीकडे गेली. दिवसभर चिंतन केलं आणि पुन्हा कोणता दिवस उजाडला हो? शनिवार. पुन्हा हनुमंतरायाकडे गेली आणि म्हणते, देवा मला पाव. हनुमंतराय हसतोय, तो म्हणतोय माझंच लग्न झालं नाही आणि माझ्याकडे पुत्र संततीसाठी आली. हिच्याही लक्षात आलं, पण म्हणली तरी दर्शन करून. यश कुणाकडे आहे? हनुमंतरायाकडे आहे का? यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जेत. यश हनुमंतरायाला. म्हणून तुका म्हणे संकष्टाला शरण जावे मारुतीला. हनुमंतरायाला यश दिले. श्री कुणाला दिले हो? विभीषणाला दिले. औदार्य कुणाला दिले? कर्णाला दिले. ज्ञान कुणाला दिले? ब्रह्मदेवाला दिले. वैराग्य कुणाला दिले? शुकाचार्यांना दिले. ऐश्वर्य कुणाला दिले? अर्जुनाला दिले. भगवंताने आपल्याजवळ काहीच ठेवलं नाही, सर्व काही वाटून टाकलं. आणि मग अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. ज्याला खूप संकट असेल त्याने हनुमंतरायाकडे जायचं. आणि पुन्हा शेवटचा दिवस कोणता उजाडला हो? आणि ती गेली खंडेरायाकडे. खंडेरायाकडे पाहिलं, खंडेराया हसतोय. बानो एकीकडे माझी महाळसाण ही कशाला आली अजून तिसरी. त्यावेळेस ती म्हणते खंडेरायाला, देवा मला पाव, मला मूल दे. खंडेरायाच्या लग्नाला बानो नवरी नटली काल पाय सुपारी फुटली. असं करून तिने श्रद्धा दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा.